नमस्कार मंडळी, खानदेशी कुकिंग चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण चिकू मिल्कशेक कसं बनवायचं ते पाहणार आहोत। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सारखं आपल्याला काहीतरी खावंसं किंवा प्यावंसं वाटतं। चला तर मग त्यासाठी आपण चिकू मिल्कशेक कसं बनवायचं ते पाहूया। वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 3 ते 4 चिकू घेतलेला आहे। चिकूची साल आपल्याला काढून घ्यायची आहे। त्यानंतर मी असे कट करून घेतले आहेत। एक केळी घ्यायची आहे आणि इथे दूध वापरलेलं आहे। मी म्हशीचं दूध आहे, तुम्ही या जागी गाईचं दूध देखील वापरू शकता। फुल क्रीम दूध आहे हे। आता एका ज्युसरच्या भांड्यामध्ये मी चिकू टाकून घेणार आहे। यामध्येच आपल्याला केळी देखील टाकून घ्यायची आहे। इथे तुम्ही काळी खजूर देखील वापरू शकता। साखर टाकून घेतली आहे। साखर तुम्ही या जागी कमी जास्त देखील करू शकता। दूध देखील मी यामध्ये टाकून घेणार आहे। तुम्हाला जर साखर नसेल तर तुम्ही यामध्ये गूळ देखील टाकून घेऊ शकता। आता मी याची बारीक पेस्ट तयार करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता किती छान आपली पेस्ट तयार झालेली आहे। आता आपण सर्व करायला घेऊया। एका काचेच्या ग्लासमध्ये 3 ते 4 बर्फाचे तुकडे टाकून घेणार आहे। आता मिल्कशेक देखील आपण टाकून घेऊया। मस्त अशी स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता आपल्या चिकू मिल्कशेकला किती छान रंग आलेला आहे। यावर मी आता काजू बदामाचे काप कट करून घेतलेले आहेत, ते देखील मी यावर टाकून घेणार आहे। मस्त असा आपला झटपट होणारा चिकू मिल्कशेक तयार झालेला आहे। जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।